गोकुळच्या दुधाची विक्री आपले वितरक अनेक दिवसापासून करतायत आणि विशेषतः या गोकुळच्या दुधाचं मार्केट आणि गोकुळच्या दुधाची चव ग्राहकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी ह्या वितरकांनी 12 लाख लिटर संकलन आपल्या दूध संघाचं गाईचं आणि म्हशीच्या दुधाचं होतं आणि आम्ही ठरवलं की दुधाची गुणवत्ता जर वाढायची असेल आणि दुधाची चव तशी आपल्याला ठेवायची असेल तर आपलं स्वतःचं दूध वाढेल. शिक्षण मंत्री आदरणीय हसन मुश्रीफ साहेब, दुसरे आमचे गोकुळचे नेते, आमच्या सर्वांचेच नेते आदरणीय आमदार सतीश उर्फ बंटी पाटील. गोकुळच्या दुधाबाबत अनेक वितरक आम्हाला भेटायचे आणि सांगायचे की साहेब दूध वाढण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून हा प्रोग्राम आम्ही हातामध्ये घेतला. 5 लाख दूध उत्पादन हे 12 लाख लिटर दूध संकलन करतायत. जर त्याला एक एक म्हस घ्यायला लावली तर 5 लाख म्हशी. नाही, मी माहिती घेतो नेमकं काय परिस्थिती. आता या सगळ्या गोष्टी होत राहिलेल्या चालू आहेत. आता मला वाटतंय दबावाचं राजकारण ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि मला वाटतंय आज ते चौकशी पूर्ण झाल्यावर त्याचा खुलासा होईल की नेमकं यामध्ये त्यांची भूमिका येईल की बाबा काय झालं काय नाही, त्यानंतर स्पष्टता येईल. राहू दे. नाही, डिमांड लोकांची वाढत चाललेली आहे आणि गाईच्या दुधामध्ये एक नव्या पद्धतीनं SNF असलेलं दूध मिळावं अशी लोकांची अपेक्षा होती. मुंबई एका शहराचा विचार केला तर किमान दिवसा 50 लाख लिटर दूध इथं विक्री होते वेगवेगळ्या माध्यमातून आणि म्हणून जास्तीत जास्त दूध मुंबईमध्ये गोकुळचं जावं हा आमचा उद्देश आहे. कारण की लिगसी आहे गोकुळला 30 वर्षाची आणि विश्वासार्हता गोकुळनं मिळवलेली आहे आणि म्हणून हा नवा एक पाऊच मधला ब्रँड आम्ही लोकांच्या पुढे आणतोय आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. मुख्यमंत्र्यांपासून ते सगळ्यांना नोटिसेस काढणे, निवडणुकीच्या तोंडावर या सगळ्या गोष्टी करणे, मला वाटते दबावाचं राजकारण दुर्दैवानं हे चाललेलं आहे. लोकशाही संपते का अशी शंका निर्माण होणारं राजकारण आता देशामध्ये चालू आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आणि मराठे एकंदरीतच आज बजेट सादर झालेलं आहे सेंट्रलचं. काय म्हणाल त्या बजेटबद्दल? मला वाटतं बजेटमधून नवीन काय मिळालं असं वाटत नाही. लोकांना अपेक्षा होत्या की बेरोजगारी या देशामधली प्रचंड वाढलेली आहे, त्याच्याबद्दल काहीतरी निर्णय होईल अशी अपेक्षा होती. परंतु सगळ्या फ्रंटवर या बजेटमधून काही मिळालेलं नाही हे साधारणपणे लोकांना लक्षात आलेलं आहे आणि म्हणून मला वाटतंय सर्वसाधारण बजेट आहे. लोकांच्या ज्या अपेक्षा होत्या, आकांक्षा होत्या त्या पूर्ण या बजेटमधून झालेल्या नाहीत, होऊ शकत नाही. कारण की लोकांच्या हिताचे निर्णय काही घ्यायचेच नाहीत असं ठरवून सरकार काम करते, त्यामुळे काय अपेक्षा ठेवण्यात काय अर्थ नाही. ज्या दिवशी अधिसूचना निघाली त्याच दिवशी आम्ही प्रतिक्रिया दिली होती की सरकारनं स्पष्टता आणली पाहिजे. नेमकं सरकारची भूमिका काय आहे हे यामध्ये कळत नाही. सरकारमध्ये राहून काही मंत्री वेगळी भूमिका मांडतायत, काही पक्षाचे अध्यक्ष वेगळी भूमिका त्या ठिकाणी मांडतायत आणि मला वाटतं 15 दिवस झाल्यानंतर या अधिसूचनेची मुदत संपल्यानंतर खरं वास्तव मराठा समाजाला कळेल की शासन नेमकं कुठल्या दिशेने या ठिकाणी चाललंय. काय या 15 दिवसाला परत 8-10 दिवस मुदतवाढ मिळणार? अशी मुदतवाढ मिळत मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागली की मग आचारसंहितेचं कारण पुढे येणार आहे का? आणि म्हणून हे सगळं वातावरण शंकास्पद असं आहे. नेमकं मराठा समाजाची फसवणूक चालली आहे साधारणपणे अशी परिस्थिती आहे आणि म्हणून थोडे दिवस वाट बघूया की सरकार नेमकं यातून काय मार्ग काढते आणि त्यानंतर लोकांना कळेल की नेमकं सरकारची भूमिका काय. सर, आज गोकुळ शक्ती आज लॉन्च केलेलं आहे दही आणि हे दूध, तर काय सांगाल कोल्हापूर मधला थेट नवी मुंबईमध्ये? नाही, आपल्याला माहिती आहे की अनेक दिवसापासून गोकुळ हे मुंबईमध्ये म्हशीचं दूध आणि गाईचं दूध विक्री करत आहे. परंतु म्हशीच्या दुधाचं विक्री ही फार मोठ्या प्रमाणात होत होती, गाईच्या दुधाची विक्री त्या प्रमाणात होत नव्हती. म्हणून आम्हाला वितरकांनी प्रस्ताव दिला की गाईचं दूध आपल्याला 4 फॅट आणि 9-2 SNF जर आपण आणलं तर चांगलं मार्केट मिळेल आणि त्या पद्धतीचं आज लॉन्चिंग 4 फॅट आणि 9-2चं गोकुळ शक्ती या नावानं 1 लिटर आणि
5 लिटर या पॅकेजमध्ये आणलेलं आहे. मला विश्वास आहे की वितरकांनी जो विश्वास दिलेला आहे तो सिद्ध करतील आणि 3 महिन्यात 1 लाख लिटर आणि 6 महिन्यात 2 लाख विक्री लिटरची करून ते आपला विश्वास पूर्ण करतील. सर एकंदरीत तुम्ही भाषणामध्ये एक रोहित पवारांना बोलवण्यात आलं होतं, काय म्हणाले? नाही, मी काही त्याची माहिती घेतलेली नाही. परवा त्यांना बोलण्यात आलं तेवढंच माझ्या वाचनात होतं. सर आज केंद्र सरकारचं बजेट सादर झालेलं आहे, काय म्हणाले? नाही, आज त्याच्यावर प्रतिक्रिया देताना माझी आजचे आपले सध्याचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अतिशय सविस्तरपणानं त्याचं विवेचन केलेलं आहे. अतिशय आर्थिक शिस्त लावणारा आणि शासनाच्या केंद्र शासनाच्या वतीनं जनतेला भरभरून देणारा अर्थसंकल्प आहे अशी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. तीच प्रतिक्रिया माझी आहे. गुजरातमध्ये अमूलचं ब्रँड आहे, तसं गोकुळचं पण महाराष्ट्रात व्हावं. नाही, आता काय झालेलं आहे की आपल्याला माहिती आहे की गुजरात राज्यामध्ये सगळे मिल्क फेडरेशन अँड युनियन यांनीचं ब्रँड एकच आहे आणि ते सगळे दूध कलेक्शन वेगवेगळं करतात, परंतु ब्रँड मात्र त्यांचा अमूल न विकतात. तसं कर्नाटकमध्ये सुद्धा त्या सरकारचाच नंदिनी हा ब्रँड आहे, त्या नावाने विकतात. तर आता आमच्यातला महानंद जो होता तो आता डब घ्यायला आलेला, आता तो ब्रँड राहिला नाही. त्यामुळे आता गोकुळ हा एकच संघ आहे की जो 18 ते 20 लाख लिटरपर्यंत पोहोचलेला आहे. सगळ्यात राज्यात मोठा दूध संकलन करणारा हा संघ आहे. तर मला असं वाटतं की शासनाने हा गोकुळ हा ब्रँड एकच करावा आणि सगळ्यांचं दुधाची जर विक्री ह्या माध्यमातून झाली तर सगळे संघ सुद्धा सुस्थितीत होतील आणि मग आमचाही गोकुळा सुद्धा चांगली बळकट येईल. कारण आता अमूलला स्पर्धा करणं हे सरकारच्या सहकार्याशिवाय शक्य नाही.